Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one example on process costing. In the previous lecture, we have started with this particular unit, and in the previous lecture, we have seen that process costing is a method of costing which is used to calculate the cost of goods which are produced after processing. ओके, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्रोसेस कॉस्टिंग हा टॉपिक सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की प्रोसेस कॉस्टिंग ही एक मेथड आहे. कशासाठीची मेथड आहे तर टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ गुड्स प्रोड्यूस्ड. ओके, आपण ज्या वस्तू तयार करतो त्या वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला किती खर्च आला हे फाइंड आउट करण्यासाठीची ही मेथड आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली वेअर दिस मेथड इज युज्ड, the answer is this method is used where the goods or the product has to pass through 2 or more processes before its completion. ज्या ठिकाणी वस्तू बनवण्यासाठी त्या वस्तूला 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोसेसमधून प्रक्रियेमधून पार व्हावं लागतं आणि मग वस्तू तयार होते, अशा ठिकाणी ही प्रोसेस कॉस्टिंग मेथड जी आहे ती वापरली जाते. दिस इज द बेसिक मीनिंग ऑफ प्रोसेस कॉस्टिंग. In the previous lecture, we have seen the meaning of process costing. Then we have seen the different features and advantages of process costing. And now to this lecture, we are going to see the example on process costing. So this is the first example. This is example number 1. From the following information, prepare a statement of equivalent production. This is first. Second, we have to prepare a statement of cost. Then we have to prepare a statement of evaluation, and last we have to prepare a process account. Now read the example. 5 points are given. First point is input of material 10,000 units. Okay, the examples on process costing are more or less same. Okay, as it is a first example, you need to read the example carefully. In the first point, it is given that input of material. Input म्हणजे आपण किती वस्तू करायला सुरुवात केलेली आहे तर वस्तू करायला घेतलेल्या 10,000 इनपुट. ओके, एवढ्या वस्तू आपण तयार करायला घेतल्या. ओके, देन सेकंड पॉईंट गिवन इज करंट कॉस्ट. कॉस्ट मीन्स एक्सपेन्सेस इनकर्ड इन द प्रोसेस. ही जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी किती खर्च आला तर मटेरियलसाठी खर्च आलेला आहे 40,000. देन लेबर amount is 19,460 and for overhead company incurred 9,370. This is the expenditure incurred for the process. प्रोसेसिंग साठी प्रक्रिया करण्यासाठी वस्तूवरती एकूण किती खर्च केला तर मटेरियलचा 40,000, लेबरसाठी 19,460 आणि ओव्हरहेडसाठी 9,370 हा झालेला खर्च आहे. पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला सांगितले की आपण किती वस्तू करायला घेतल्या. इनपुट. ओके, किती वस्तूवरती काम करायला सुरुवात केली, किती वस्तू बनवण्यासाठी घेतल्या तर आपण सुरुवातीला 10,000 वस्तू बनवायला घेतलेल्या आहेत. त्यासाठी एकूण आपण खर्च किती केला तो दिलेला आहे सेकंड पॉईंटमध्ये. आता थर्ड पॉईंटमध्ये आपल्याला सांगितलं आहे क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग म्हणजे महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी. ओके, क्लोजिंग म्हणजे मंथ एंड किंवा इयर एंड असेल. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे अपूर्ण वस्तू. करेक्ट, त्या अपूर्ण आहेत. किती वस्तू अपूर्ण आहेत तर 900 वस्तू अपूर्ण आहेत. ओके, म्हणजे त्या वस्तूंवरती थोडंफार काम झालेलं आहे, थोडंफार काम हे बाकी आहे, म्हणजे त्या इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट मीन्स वर्क इन प्रोग्रेस, त्यावरती अजून काम चालू आहे. अशा किती वस्तू आहेत क्लोजिंगला. क्लोजिंग म्हणजे महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी, तर त्या आहेत 900 वस्तू. ओके, दिस इज थर्ड. देन फोर्थ पॉईंट इज ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट प्रोसेस. किती वस्तू आपण पुढच्या प्रोसेसला ट्रान्सफर केल्या तर त्यांनी सांगितलं आहे 9,100 युनिट्स. 9,100 वस्तू ह्या आपण पुढच्या प्रोसेसला ट्रान्सफर केल्या. आता आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे, इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन दॅट आफ्टर कम्प्लिटिंग द प्रोसेस, ओके, द आउटपुट ऑफ द प्रोसेस इज ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट प्रोसेस. बरोबर, आपण वस्तू तयार करताना त्या वस्तूला 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोसेसमधनं पार व्हावं लागतं. एका प्रोसेसमध्ये काम करून झालं की त्या प्रोसेसचं आउटपुट हे पुढच्या प्रोसेसला दिलं जातं. म्हणजे ही जे काही आपल्याला माहिती दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले की एकूण 9,100 वस्तू आपण पूर्ण केल्या आणि त्या पुढच्या प्रोसेसला पाठवल्या,
ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. म्हणजे 9100 वस्तू आपण पूर्ण केल्या आणि त्या पुढच्या प्रोसेसला पाठवल्या असं त्यांनी सांगितलं आहे. मग बघा सुरुवातीला फर्स्ट पॉईंट पुन्हा एकदा बघा. आपण सुरुवात किती वस्तू करायला घेतलेली, सुरुवात केलेली 10,000 वस्तू करायला. आत्ता सांगितलं त्यापैकी पूर्ण कंप्लीट किती झाल्या वस्तू, तर 9100 एवढ्या पूर्ण झाल्या आणि त्या पुढच्या प्रोसेसला पाठवल्या, म्हणजे पूर्ण करूनच पाठवल्या असणार. हे एक 9100 पूर्ण झाल्या आणि त्याच्या अगोदर सांगितलेलं की क्लोजिंगला अपूर्ण किती वस्तू आहेत, तर 900. म्हणजे 10,000 ज्या करायला घेतल्या त्यापैकी 9100 ह्या पूर्ण झाल्या आणि 900 वस्तू ह्या अपूर्ण आहेत. असे टोटल ह्या दोन्हींची मिळून येणारे 10,000. म्हणजे ज्या आपण 10,000 वस्तू तयार करायला घेतल्या त्याचं काय झालं, तर त्या 10,000पैकी 9100 वस्तू पूर्ण केल्या आणि पुढच्या प्रोसेसला पाठवल्या. आणि महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी जे काय आहे ते 900 वस्तू ज्या आहेत त्या इनकम्प्लीट आहेत. त्यामुळं एक्झाम्पलमध्ये जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की सुरुवातीला आपण सुरुवात कितीनं केली, 10,000 वस्तू करायला घेतलेल्या होत्या. त्या 10,000पैकी 9100 वस्तू आपण नेक्स्ट प्रोसेसला पाठवल्या. नेक्स्ट प्रोसेसला पाठवल्या म्हणजेच पूर्ण करून पाठवल्या, बरोबर, तयार केल्या, पूर्ण झाल्या वस्तू एवढ्या 9100. आणि त्याच्या अगोदर सांगितले की 900 वस्तू ज्या आहेत त्या वर्क इन प्रोग्रेस, म्हणजे त्याच्यावरती अजून काम हे चालू आहे. अशा ह्या दोन्हींची बेरीज जर आपण केली तर ती किती येते, तर ती 10,000 येते. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल देर इज नो एनी नॉर्मल लॉस ऑर ॲबनॉर्मल लॉस. आपल्याकडं आपण जेवढ्या वस्तू तयार करायला घेतल्या तेवढ्या सर्व वस्तू तयार झाल्या. 10,000 वस्तू तयार करायला घेतलेल्या आहेत असं पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर आत्ता फोर्थ पॉईंटमध्ये सांगितलं आहे की 9100 वस्तू पूर्ण होऊन नेक्स्ट प्रोसेसला पाठवल्या. नेक्स्ट प्रोसेसला पाठवल्या सांगितलं आहे म्हणजे त्या पूर्ण करूनच पाठवल्या असणार, हे एक. आणि थर्ड पॉईंटमध्ये सांगितलं आहे की 900 वस्तू ह्या इनकम्प्लीट आहेत, अपूर्ण आहेत, त्याच्यावरती काम हे चालू आहे. अशा मिळून एकूण 10,000 वस्तू आहेत. ओके, म्हणजे जेवढ्या वस्तू करायला घेतल्या तेवढ्या सर्व आहेत, काही पूर्ण झाल्या आणि काही अपूर्ण आहेत. म्हणजे कोणताही नॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल लॉस झालेला नाही. आणि लास्ट पॉईंट बघा, रीड द लास्ट पॉईंट. पॉईंट नंबर 5, डिग्री ऑफ कम्प्लिशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. जो क्लोजिंग स्टॉक आहे जे आपण मगाशी पाहिलं बघा, पॉईंट नंबर 3, त्यांनी पॉईंट नंबर 3मध्ये सांगितलेलं की क्लोजिंगला वर्क इन प्रोग्रेस अपूर्ण वस्तू किती आहेत, इनकम्प्लीट वस्तू किती आहेत, तर 900. ओके, वर्क इन प्रोग्रेस म्हणजे त्याच्यावर अजून काम चालू आहे, थोडंफार काम झाले, थोडंफार काम शिल्लक आहे, म्हणजे अपूर्ण आहे. त्या 5th पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलं आहे डिग्री ऑफ कम्प्लिशन. ओके, किती टक्के, डिग्री म्हणजे पर्सेंटेज, थोडक्यामध्ये पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. ह्या ज्या काही 900 वस्तू अपूर्ण आहेत महिन्याच्या शेवटी, ओके, क्लोजिंगला, त्याच्यावर किती टक्के काम झालं आहे, तर कम्प्लिशन म्हणजे किती झालेलं आहे, तर मटेरियलचं 100% काम झालं आहे आणि लेबरचं अँड ओव्हरहेडचं, लेबर पर्सेंटेज बघा किती सांगितलं आहे, लेबरचं 70% येते. ओके, आणि ओव्हरहेडचं किती पर्सेंट सांगितलं आहे, तर ते 30% हे आहे. लेबर इथं ते दिसत नसेल बघा, हे लेबर जे आहे, लेबरचं पर्सेंटेज हे 70% दिलेलं आहे, ते इथं आहे. ओके, आणि ओव्हरहेडचं पर्सेंटेज किती येतं, 30%. म्हणजे ज्या अपूर्ण वस्तू आहेत ज्या इथं दिलेल्या आहेत पॉईंट नंबर 3मध्ये, त्या अपूर्ण वस्तू किती आहेत, तर 900 आहेत. त्या वस्तूंचं अपूर्ण वस्तूंवरती एवढं काम झालेलं आहे. मटेरियलचं 100%, लेबरचं 30% आणि ओव्हरहेडचं लेबरचं 70% आणि ओव्हरहेडचं 30% एवढं काम झालेलं आहे. आणि याच्यावरून विथ द हेल्प ऑफ दिस इन्फॉर्मेशन वी हॅव टू प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, then we have to prepare a statement of cost, then we have to prepare statement of evaluation, and last we have to prepare a process account. आपल्याला ही जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे याच्या साहाय्याने आपल्याला हे स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन असेल, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट असेल, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन आणि प्रोसेस अकाउंट अशा एकूण 4 गोष्टी आपल्याला तयार करायच्या आहेत. फर्स्टली वी विल स्टार्ट विथ द स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. Okay, this is first example, so read the example carefully. This is statement of equivalent production. Now question is what is equivalent production? Equivalent production म्हणजे काय ते तुम्हाला ह्या टेबलमध्ये कळेल. आता स्टेटमेंट हे जे बनवलं जातं, ओके, देर आर नंबर ऑफ कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज इनपुट. ओके, इन एव्हरी एक्झाम्पल the statement of equivalent production should be prepared in this format only.
जे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ज्या वेळेला आपल्याला हे स्टेटमेंट तयार करायचं असतं त्यावेळेला याच फॉर्मॅटमध्ये ते तयार केलं जातं. पहिला कॉलम इनपुट आहे, इनपुट इंटू ब्रॅकेट युनिट्स म्हणजे आपण किती वस्तू तयार करायला घेतल्या. सेकंड कॉलम इज पर्टिक्युलर्स. ओके. थर्ड कॉलम इज आउटपुट इन युनिट्स. आउटपुट मीन्स उत्पादन, किती क्वांटिटीमध्ये उत्पादन झालं युनिट्समध्ये. दिस इज थर्ड. फोर्थ कॉलम इज मटेरियल. फिफ्थ कॉलम इज लेबर अँड लास्ट कॉलम इज ओव्हरहेड. आणि हे जे मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स हे कॉलम आहे त्याचे दोन दोन सब कॉलम. फर्स्ट कॉलम इज पर्सेंटेज, सेकंड कॉलम इक्वॅलंट प्रोडक्शन, पुन्हा पर्सेंटेज, इक्वॅलंट प्रोडक्शन, ओव्हरहेड्सचं पर्सेंटेज आणि इक्वॅलंट प्रोडक्शन. ओके. सो बेसिकली there are 6 columns. First column is input, second column is particular, third column is output, fourth column is material, fifth column is labor and last column is overhead. आणि हे जे शेवटचे 3 कॉलम आहेत मटेरियल, लेबर, ओव्हरहेड त्याचे पुन्हा दोन दोन भाग केले. एक पर्सेंटेज आणि इक्वॅलंट प्रोडक्शन, पर्सेंटेज, इक्वॅलंट प्रोडक्शन, पर्सेंटेज आणि इक्वॅलंट प्रोडक्शन. ओके. दिस फॉर्मॅट should be used for every example whenever we have to prepare a statement of equivalent production. Okay, now we will start with the example. बघा सुरुवातीला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं, आपण किती वस्तूंना सुरुवात करायला घेतलेली, 10,000 वस्तू करायला सुरुवात केलेली. मग बघा इनपुट, इनपुट म्हणजे किती वस्तू तयार करायला घेतल्या, तर आपण 10,000 वस्तू तयार करायला घेतल्या म्हणून क्वांटिटी नेहमी लिहायची इनपुटमध्ये. किती वस्तू तयार करायला घेतल्या तर 10,000. आता एक्झाम्पलमध्ये बघा आपण 10,000 वस्तू तयार करायला घेतल्या, त्यापैकी पूर्ण किती केल्यात बघा, तर पूर्ण वस्तू केल्या 9,100. त्यांनी सांगितलं एवढ्या वस्तू नेक्स्ट प्रोसेसला पाठवल्या, ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस म्हणजे पूर्ण करूनच पाठवल्या असणार. म्हणजे 10,000 करायला घेतलेल्या होत्या त्यापैकी 9,100 वस्तू कंप्लीट झाल्या आणि ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट प्रोसेस. किती पूर्ण केल्यात आपण, 9,100. म्हणून इथं लिहायचं युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड. किती वस्तू तयार करायला घेऊन पूर्ण पण केल्या, तर आउटपुटमध्ये घ्यायचं 9,100. बरोबर, कारण आपण 9,100 वस्तू पूर्ण करून पुढच्या प्रोसेसला पाठवल्यात म्हणून इथे लिहिलं युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड. करायला घेतल्या आणि त्या पूर्ण केल्या किती, 9,100. म्हणून आउटपुट, आउटपुट म्हणजे उत्पादन, तिथे लिहिलं 9,100. आता सगळ्यात महत्त्वाचं, ओके, आपण ह्या 9,100 वस्तू कंप्लीट केल्या, पूर्ण केल्या. आता जेव्हा वस्तू पूर्ण केली जाते, वस्तू पूर्ण झाली, तयार झाली, म्हणजेच याचा अर्थ बघा केअरफुली, पूर्ण झाली याचाच अर्थ काय होतो, तर आपण 9,100 वस्तू 9,100 वस्तू आपण कंप्लीट केल्या असं त्यांनी सांगितलेलं एक्झाम्पलमध्ये. मग 9,100 वस्तू कंप्लीट केल्या, पूर्ण केल्या, म्हणजे त्यावरती मटेरियलचं काम 100%, पर्सेंटेज कॉलममध्ये 100 लिहिले, वस्तू पूर्ण झाल्या म्हणजे त्याच्यावर मटेरियलचं काम 100%, लेबरचं काम 100%, ओव्हरहेडचं काम 100% झालेलं असणार. म्हणून पर्सेंटेज कॉलममध्ये लिहायचं 100%, 100%, 100%. 100 का लिहिलं, कारण त्या वस्तू पूर्ण झाल्या. वस्तू पूर्ण झाल्या म्हणजे त्या वस्तूंवरती 100%, 100%, 100% मटेरियलचं काम, लेबरचं काम, ओव्हरहेडचं काम झालेलं आहे. म्हणून पर्सेंटेज कॉलममध्ये लिहिलं 100. आता इक्वॅलंट प्रोडक्शन कसं कॅल्क्युलेट केलं जातं बघा, हे महत्त्वाचं आहे की आपलं आउटपुट किती आहे, 9,100. ह्या आउटपुटला ह्या पर्सेंटेजनं मल्टिप्लाय करायचं, गुणाकार करायचा प्रत्येक ठिकाणी. मग 9,100च्या 100% म्हणजे किती येणार आहे, 9,100. पुन्हा ह्या 9,100 आउटपुट जे आहे त्याच्या 100% किती येणार आहे, 9,100. आणि पुन्हा लास्ट ओव्हरहेडमध्ये आपलं जे आउटपुट आहे 9,100, ओके, ह्या 9,100चे किती टक्के सांगितले, 100%, ते पण किती येणार आहे, तर 9,100. हे जे इक्वॅलंट प्रोडक्शन आहे प्रत्येक ठिकाणी, मटेरियलमध्ये आहे इक्वॅलंट प्रोडक्शन, लेबरमध्ये इक्वॅलंट प्रोडक्शन आहे, ओव्हरहेडमध्ये इक्वॅलंट प्रोडक्शन आहे. हे जी क्वांटिटी कशी काढायची असते, जे आउटपुट आहे, आउटपुट, ओके, त्या आउटपुटला त्या पर्सेंटेजनं गुणायचं. मग 9,100च्या 100% म्हणजे किती, 9,100. पुन्हा हे जे आउटपुट आहे 9,100 त्याच्या 100% म्हणजे किती, 9,100. आणि लास्ट ओव्हरहेडमध्ये पण जे आउटपुट आहे त्याच्या किती, 100% म्हणजे किती येणार आहे ते, 9,100. ओके, आपण बघा सुरुवात केलेली 10,000 वस्तूंनी, त्यापैकी किती कंप्लीट केल्या, 9,100 वस्तू कंप्लीट केल्या. एक्झाम्पल पुन्हा पहा, हा पॉईंट झालेला आहे, त्याच्यावरती सांगितलं आहे की क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. महिन्याच्या शेवटी वर्क इन प्रोग्रेस म्हणजे त्या वस्तूंवरती काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस, काम चालू आहे. अशा किती वस्तू आहेत, तर 900 वस्तू आहेत. एवढ्या वस्तूंवरती काम चालू आहे म्हणजे त्या अपूर्ण आहेत.
आणि क्लोजिंग म्हणजे क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस, महिन्याच्या अखेरीला तेवढ्या वस्तू अपूर्ण आहेत. किती अपूर्ण आहेत, त्याची क्वांटिटी किती आहे बघा, तर 900. म्हणून इथं सेकंड पॉईंट लिहिला क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस, त्याची क्वांटिटी आउटपुटमध्ये लिहिली 900. बरोबर, त्यांनीच आउटपुट क्वांटिटी सांगितली, ती फक्त तिथे लिहिली 900. आता ह्या ज्या अपूर्ण वस्तू आहेत, क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस, अपूर्ण वर्क इन प्रोग्रेस म्हणजे त्याच्यावर काम चालू आहे, त्याचं काम किती टक्के झालं आहे तर ते 5th पॉईंटमध्ये दिलं आहे बघा. किती, तर डिग्री ऑफ कम्प्लिशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, म्हणजे ह्या ज्या काही क्लोजिंगच्या वस्तू आहेत, किती 900 वस्तू ज्या अपूर्ण आहेत त्याच्यावरती किती टक्के काम झालं आहे, तर मटेरियलचं 100% सांगितलं आहे. बरोबर, म्हणून मटेरियल कॉलममध्ये पर्सेंटेजमध्ये लिहिलं 100%. बरोबर, त्यानंतर लेबरचं सांगितलं आहे 70%, इथं आहे 70%. म्हणून बघा इथं लेबरच्या मध्ये पर्सेंटेज कॉलममध्ये लिहिलं 70. आणि ओव्हरहेडचं किती टक्के काम झालं आहे, 30. म्हणून ओव्हरहेड्समध्ये बघा पर्सेंटेज कॉलममध्ये लिहिलं 30. बरोबर, हे जे पर्सेंटेज आहे हे कशाचं आहे, तर ज्या 900 वस्तू अपूर्ण आहेत, बरोबर, त्यांनी सांगितलेल्या त्याच्यावरती एवढं 100% मटेरियलचं, लेबरचं 70% आणि ओव्हरहेडचं 30% काम झालेलं आहे, असं त्यांनी इथं एक्झाम्पलमध्ये पॉईंट नंबर 5मध्येच आपल्याला सांगितलेलं आहे. आता त्याचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कसं काढायचं, तर मगाच्यासारखं. ओके, आपल्या आउटपुट किती आहे क्लोजिंग WIPचा, तर तो आहे 900. बरोबर, मग हे जे काही 900 वस्तू आहेत त्याला ह्या पर्सेंटेजनं गुणाकार करायचा. मग 900च्या 100%, 900च्या 100% किती येणार आहे, तर 900. म्हणून इक्विव्हॅलंट प्रोडक्शनमध्ये इथं आलं 900. बरोबर, इथं आलं 900. मटेरियलचं झालं. आता लेबरचं पर्सेंटेज किती आहे बघा, 70%. मग आपलं आउटपुट किती आहे 900, त्याचे 70% काढा, 9 7 63, म्हणजे आउटपुट किती आलं 630. बरोबर, लेबरसुद्धा झालं. आता ओव्हरहेड्स, ओके, त्याचं पर्सेंटेज किती आहे बघा 30%. पुन्हा तेच करायचं, आपलं आउटपुट किती आहे 900 आहे, ह्या 900च्या 30%, 900च्या 30% किती येतं, तर 270. त्यामुळं हे जे आपण इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कॅल्क्युलेट करतोय, इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कसं कॅल्क्युलेट केलं जातं प्रत्येक ठिकाणी, तर जे आउटपुट आहे किती 900, बघा जे आउटपुट आहे 900, त्या 900ला फक्त ह्या पर्सेंटेजनं 100% गुणलं 900 उत्तर आलं. पुन्हा ह्या आउटपुटला 900ला 70% गुणलं 630 आलं. पुन्हा हे जे काय आउटपुट आहे त्याला 30% गुणलं उत्तर आलं 270. त्यामुळं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन म्हणजे काय, किंवा हे स्टेटमेंट कशासाठी तयार केलं जातं, तर ज्या काही आपल्या इनकम्प्लीट वस्तू आहेत, अपूर्ण वस्तू, आत्ताच सांगितलं की महिन्याच्या अखेरीला मंथ एंडला आपल्या अपूर्ण वस्तू 900 होत्या, त्याच्यावरती 100%, 70%, 30% असं मटेरियलचं काम, लेबरचं काम आणि ओव्हरहेडचं झालेलं होतं. आपण फक्त काय केलं, तर जी क्वांटिटी आहे अपूर्ण वस्तू 900, त्या 900 क्वांटिटीला त्या टक्केवारीनं 100% गुणलं, उत्तर 900 आलं. पुन्हा ती जी क्वांटिटी आहे 900 अपूर्ण वस्तूंची 900, त्याला 70% गुणलं, त्यांनीच टक्केवारी दिले, 900च्या 70% म्हणजे 630 वस्तू. पुन्हा शेवटी ओव्हरहेडची टक्केवारी 30% होती. मग आपल्या अपूर्ण वस्तू 900 आहेत, 900च्या 30% म्हणजे 9 त्रिक 27, 270 हे झालं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. त्यामुळे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर जेवढी क्वांटिटी आहे 900, जसं इथं आहे 900, त्याला गुणिले पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन, किती टक्के काम झालं आहे. ओके, 900 वस्तू दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर किती टक्के काम झालं ते सुद्धा दिलं आहे, किती टक्के ते पर्सेंटेज कॉलममध्ये लिहिलं आणि त्या 900 क्वांटिटीला त्या पर्सेंटेजनं गुणाकार केला की आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शन मिळतं. त्यामुळे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन म्हणजे काय, तर अपूर्ण वस्तूंवरती जे काम झालेलं आहे, 900 वस्तूंवरती 70% काम झालं, 900 वस्तूंवरती 30% काम झालं, ह्याचं कन्व्हर्जन, ओके, अपूर्ण वस्तूचं कन्व्हर्जन पूर्ण वस्तूंमध्ये करणं, इट इज कॉल्ड एज अ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. ओके, इट इज कॉल्ड एज अ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. जसं आपण म्हणतो की 70%पेक्षा जादा मार्क मिळाले, ओके, की त्याला आपण डिस्टिंक्शन म्हणतो. म्हणजे आपण जे मार्क्स आहेत ते पर्सेंटेजमध्ये आहेत, ते आपण क्लासमध्ये सुद्धा सांगता येतात. तसंच इथं काय केलेलं आहे, जे अपूर्ण वस्तू आहेत, 900 वस्तू अपूर्ण आहेत महिन्याच्या शेवटी क्लोजिंग WIPमध्ये,
त्या ज्या काही अपूर्ण वस्तू आहेत त्याचं कन्व्हर्जन आपण पूर्ण वस्तूंमध्ये केलं त्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शन असं त्याला म्हटलं जातं. आणि ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर सिम्पल आहे, जी क्वांटिटी दिलेली असते त्याला फक्त गुणिले पर्सेंटेज, जी काही टक्केवारी आहे त्यानं गुणाकार केला की आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शन हे मिळतं. सो दिस इज फॉर्मॅट. ओके. आणि आता हे टेबल क्लोज केल्यानंतर बघा आपण इनपुटमध्ये मगाशी 10,000 लिहिलेलं ते 10,000 आहे तसे घेतले. आउटपुटची बेरीज 900 पहिले हे 900 बेरीज झाली 10,000. ओके. इनपुट आणि आउटपुटची बेरीज नेहमी समान येते. आता त्याच्यानंतर जे 3 मेन कॉलम आहेत, एक मटेरियल आहे, एक लेबर आणि एक ओव्हरहेड्स आहे, त्याचे जे इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचे कॉलम आहेत त्याची बेरीज फक्त करायची. बघा मग 9,100 आणि 900 याची बेरीज किती आली 10,000 रुपये. ही जी काय अमाऊंट आहे 10,000 क्वांटिटी ही आपल्याला पुढच्या टेबलमध्ये लागणार आहे. त्यानंतर लेबर कॉलमचे टोटल बघा, एक 900 आणि एक 630 टोटल आली 9,730. ही सुद्धा आपल्याला क्वांटिटी पुढे टेबलमध्ये लागते म्हणून त्याला स्टार केलं. आणि ओव्हरहेड्समध्ये 9,100 पहिले आणि हे 270 टोटल किती आली 9,370. ही सुद्धा क्वांटिटी आपल्याला पुढच्या टेबलमध्ये लागणार आहे. ओके. सो दिस इज द format of statement of equivalent production. This is first, and in every example you have to prepare this statement of equivalent production in this format only. ओके. वस्तू करायला किती घेतल्या ते इनपुटमध्ये लिहायचं, त्यातून किती वस्तू झाल्या त्या आउटपुटमध्ये त्याची क्वांटिटी येते आणि त्याचं पर्सेंटेज त्या त्या कॉलममध्ये रेकॉर्ड केलं जातं. म्हणजे आता या एक्झाम्पलवरून आपल्याला काय फाइंड आउट झालं या टेबलवरून, तर मटेरियलचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन 10,000 आहे, लेबरचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन 9,730 आहे आणि ओव्हरहेडचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन हे 9,370 एवढं आहे. ओके. ह्या तिन्ही फिगर्स क्वांटिटी 10,000, 9,730 आणि 9,370 हे आपल्याला पुढच्या टेबलला लागणार आहे. दिस इज फर्स्ट. नाव सेकंडली वी हॅव टू प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. ओके. व्हाय दिस स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड दॅट यू विल अंडरस्टँड आफ्टर प्रिपेअरिंग दिस स्टेटमेंट. हे स्टेटमेंट कशासाठी बनवलं जातं हे आपल्याला स्टेटमेंट बनवल्यानंतर कळणार आहे. एकूण याच्यामध्ये 4 कॉलम्स असतात. फर्स्ट कॉलम इज एलिमेंट ऑफ कॉस्ट. एलिमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे थोडक्यामध्ये खर्चाचं नाव. आपल्याला एक्झाम्पलमध्ये बघा खर्च कोणकोणते झाले ते दिलेले आहेत, ते खर्चाचं फक्त नाव इथे लिहायचं आहे. सेकंड कॉलम इज टोटल कॉस्ट म्हणजे एकूण खर्च किती झाला तो सुद्धा एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे. थर्ड कॉलम घ्यायचा इक्विव्हॅलंट प्रोडक्शन जे आपण आत्ताच फाइंड आउट केलेलं आहे तिन्हीचं. अँड लास्ट कॉलम इज कॉस्ट पर युनिट. ओके. हे 4 कॉलम फक्त प्रत्येक वेळेला ज्या वेळेला स्टेटमेंट ऑफ कॉस्ट तयार करायचं असतं त्यावेळेला एवढेच 4 कॉलम तयार केले जातात. पहिल्या कॉलममध्ये एलिमेंट ऑफ कॉस्ट त्यामध्ये खर्चाची नाव. मग बघा खर्चाची नावं काय काय दिलेत बघा. मटेरियलचा खर्च किती 40,000, पहिल्यांदा तो रेकॉर्ड करूया. बघा मटेरियलचा खर्च 40,000. त्यानंतर काय सांगितलं आहे लेबरचा खर्च किती आहे 19,460 म्हणून बघा इथे लिहिलं लेबरचा खर्च 19,460. त्याच्यानंतर ओव्हरहेडचा खर्च किती आहे 9,370 म्हणून इथे लिहिलं बघा ओव्हरहेडचा खर्च 9,370. 2 कॉलम झाले. एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये खर्चाचं नाव लिहिलं, टोटल कॉस्टमध्ये दिलेला खर्च लिहिला. आता तिसरा कॉलम असतो इक्विव्हॅलंट प्रोडक्शन जे आपण आत्ताच फाइंड आउट केले. बघा मटेरियलचं आपण इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती फाइंड आउट केलेलं आहे तर ते 10,000 फाइंड आउट केलेलं आहे, ते लिहिले इथे 10,000. त्यानंतर लेबरचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती फाइंड आउट केले 9,730 बघा इथे लिहिले 9,730. आणि शेवटी ओव्हरहेडचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती फाइंड आउट केले 9,370 ते इथे लिहायचं 9,370. ओके. एलिमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे खर्चाचं नाव ते एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं. टोटल कॉस्ट ते पण एक्झाम्पलमध्ये दिले. इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आपण आत्ताच मागच्या ह्या टेबलमध्ये फाइंड आउट केलेलं होतं. आणि आता सर्वात शेवटी कॉस्ट पर युनिट एका वस्तूचा खर्च. कॉस्ट पर युनिट एका वस्तूचा खर्च. आता हा फाइंड आउट कसा करायचा बघा तर एक एक खर्च. मटेरियलचा एकूण खर्च किती आला आहे 40,000 रुपये एवढा खर्च आहे आणि आपल्या वस्तू किती आहेत प्रोडक्शन 10,000. मग ही जी काय कॉस्ट आहे 40,000 त्याला भागिले क्वांटिटी प्रोडक्शननं त्याला डिवाइड करा. 40,000 भागिले 10,000 म्हणजे एका वस्तूसाठी खर्च किती येतो 4 रुपये. ह्याचा अर्थ हा होतो की आपल्याला जर एक वस्तू बनवायची असेल पर युनिट एक वस्तूसाठी मटेरियल किती रुपयाचं लागतं 4 रुपयाचं लागतं. एक वस्तू बनवण्यासाठी आपल्याला 4 रुपयाचं मटेरियल लागतं हे एक. त्यानंतर दुसरा खर्च आहे लेबर. लेबरचा एकूण खर्च किती आहे 19,460 आणि आपलं प्रोडक्शन म्हणजे उत्पादन किती आहे 9,730. मग एका वस्तूचा खर्च काढायचा कसा नेहमी कॉस्टला खर्चाला ह्या क्वांटिटीने डिवाइड करा. 19,460 भागिले क्वांटिटी प्रोडक्शन आहे 9,730 म्हणजे एका वस्तूचा खर्च किती आला तर 2 रुपये.
म्हणजेच काय, आपल्याला पर युनिट एक वस्तू बनवण्यासाठी लेबरचा किती खर्च येतो, 2 रुपये. एक वस्तू बनवायला 2 रुपये एवढा खर्च येतो लेबरचा. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा खर्च तो आहे ओव्हरहेड्स. अमाऊंट किती आहे खर्चाची, 9,370. आणि आपलं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन म्हणजे उत्पादन पण किती आहे, 9,370. मग आता एका वस्तूचा खर्च कसा फाइंड आउट करायचा, नेहमी जो खर्च आहे एकूण खर्च 9,370 त्याला भागिले क्वांटिटी 9,370च आहे, म्हणजे एका वस्तूचा खर्च किती आला, 1 रुपया. म्हणजे एक वस्तू बनवण्यासाठी आपल्याला ओव्हरहेडचा 1 रुपया असा एवढा खर्च होतो. नंतर ह्या खर्चाची बेरीज केली, त्या खर्चाची बेरीज झाली 68,830. आणि पुन्हा कॉस्ट पर युनिट कॉलमची पण बेरीज केली, ती आली 7 रुपये. बरोबर, 4 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपये, ह्या तिन्हींची बेरीज किती आली, 7 रुपये. म्हणजेच काय, हे स्टेटमेंट काय सांगतं, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट का तयार केलं जातं, दिस स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द कॉस्ट पर युनिट. आपल्याला एक वस्तू बनवायला किती खर्च येतो हे फाइंड आउट करण्यासाठी हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट हे स्टेटमेंट का बनवलं जातं, तर टू फाइंड आउट द कॉस्ट पर युनिट. आणि आपल्याला ह्यातून काय लक्षात आलं की एक वस्तू बनवण्यासाठी, बघा, एक वस्तू बनवण्यासाठी आपल्याला मटेरियल 4 रुपयाचं लागतं आहे. एक वस्तू बनवण्यासाठी आपल्याला लेबरचा खर्च 2 रुपये येतो आहे. एक वस्तू बनवण्यासाठी आपल्याला ओव्हरहेडचा खर्च, मटेरियलचा खर्च किती, बघा पुन्हा एकदा, एक वस्तू बनवायला मटेरियलचा खर्च येतो 4 रुपये, एक वस्तूसाठी लेबरचा खर्च येतो 2 रुपये, आणि एक वस्तूसाठी ओव्हरहेडचा खर्च किती येतो आहे, 1 रुपया. अशी एकूण आपल्याला पूर्ण एक वस्तू बनवण्यासाठी, पूर्ण वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च येतो आहे, तर 7 रुपये. 7 रुपये खर्च करून एक वस्तू तयार होते. ओके, त्यामुळे हे जे काय स्टेटमेंट आहे, दिस स्टेटमेंट ऑफ कॉस्ट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट. एक वस्तू बनवण्यासाठी आपल्याला किती खर्च येतो ते फाइंड आउट करण्यासाठी हे स्टेटमेंट तयार केलं जातं. ओके, मग आता इथं आपल्याला हे जे काय अमाऊंट्स मिळाले आहेत, एक वस्तूसाठी मटेरियलचा खर्च येतो 4 रुपये, लेबरचा खर्च येतो 2 रुपये, ओव्हरहेडचा खर्च येतो 1 रुपया. हे जे काय अमाऊंट आहे 4 रुपये पर युनिट, 2 रुपये पर युनिट आणि 1 रुपया पर युनिट, हे आपल्याला पुढच्या स्टेटमेंटमध्ये लागणार आहे. दिस इज सेकंड स्टेटमेंट, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. नाव थर्ड, आफ्टर दॅट वी हॅव टू प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. ओके, आता हे स्टेटमेंट पण का तयार केलं जातं ते सुद्धा तुम्हाला हे टेबल पूर्ण तयार झाल्यानंतर कळेल. हे जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये पण एकूण 5 कॉलम आहेत. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम एलिमेंट्स ऑफ कॉस्ट, मगाशी पण हा कॉलम होता एलिमेंट्स ऑफ कॉस्ट म्हणजे खर्चाचं फक्त तिथं नाव लिहायचं, मटेरियलचा खर्च, लेबर आणि ओव्हरहेड. थर्ड कॉलम इक्वॅलंट प्रोडक्शन. आपण इक्वॅलंट प्रोडक्शन हे पहिल्याच टेबलमध्ये फाइंड आउट केलं आहे. बघा, आपलं इक्वॅलंट प्रोडक्शन 10,000, 900, 700 वगैरे ते दिलेलं आहे. नेक्स्ट कॉलम इज कॉस्ट पर युनिट. कॉस्ट पर युनिट आपण आत्ताच इथं फाइंड आउट केलेलं आहे. अँड लास्ट कॉलम इज टोटल कॉस्ट. ओके, अशा आपल्याला 5 कॉलम प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, इन एव्हरी एक्झाम्पल वी हॅव टू प्रिपेअर दिस स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन अँड द फॉर्मॅट ऑफ प्रिपेअरिंग स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन इज सेम for all examples. Okay, here we have to prepare 5 columns. First column is particulars, second column is elements of cost, third column is equivalent production, fourth column is cost per unit and last column is total cost. आता हे स्टेटमेंट एक सर्वात इम्पॉर्टंट आहे, बघा केअरफुली. आता या स्टेटमेंटमध्ये हा फर्स्ट पार्ट आहे आणि हा सेकंड पार्ट आहे. ओके, फर्स्ट पार्ट आणि हा सेकंड पार्ट, एकूण किती पार्ट्स त्यात करायचे हे डिपेंड करतं ह्या पहिल्या स्टेटमेंटवर. आपलं हे जे पहिलं स्टेटमेंट आहे, ह्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये की हे जे पहिलं स्टेटमेंट, वेट अ मिनिट, जस्ट वेट फॉर मिनिट, हे जे पहिलं स्टेटमेंट आपण तयार केलं त्याचं नाव काय होतं, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. ह्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये एकूण किती रोज आहेत बघा, हा पहिला रो आहे आणि हा दुसरा रो आहे, एवढे 2च रोज आहेत. जेवढे रोज असतील, हा रो आहे, हा पहिला रो, त्यानंतर हा दुसरा रो. ओके, एवढे 2 आणि हा काय टोटल आहे, त्यामुळे हे काही येत नाही, हे 2च रोज आहेत. ओके, 2च पॉईंट्स आहेत, 2च रोज आहेत, त्यामुळं हे जे स्टेटमेंट ऑफ आपण इव्हॅल्युएशन करतो आहे तिथं सुद्धा 2च हे रोज तयार करावे लागतात. ओके, आता तिथला पहिला रो काय होता तोच इथं आहे तसा लिहायचा आहे. पहिला रो काय होता बघा, वाचा, युनिट्स इंट्रोड्यूस्ड अँड कम्प्लिटेड. बरोबर, तेच इथं लिहायचं पर्टिक्युलर्स कॉलममध्ये, युनिट्स इंट्रोड्यूस्ड अँड कम्प्लिटेड, हा पहिला. दुसरा रोचं नाव काय होतं बघा, तिथे क्लोजिंग WIP होतं, तेच नाव इथं पण घेतलेलं आहे बघा, क्लोजिंग WIP. बरोबर, हा पर्टिक्युलर्स कॉलम झाला. तो कशावरून केला, तर जे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, त्यामध्ये जी काय नावं दिली आहेत पहिल्या ह्याला आणि दुसऱ्याला आहे तशी नावं फक्त आपण तिथं कॉपी पेस्ट केलेली आहेत. ओके, आता एलिमेंट ऑफ कॉस्ट
म्हणजे खर्चाचं नाव. आपण मगाशी खर्च घेतले होते, खर्च 3 आहेत बघा आपले, एक मटेरियल आहे, एक लेबर आणि ओव्हरहेड्स आहे. आता म्हणून एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये लिहिलं मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स. आता आपल्याला तिसऱ्या कॉलममध्ये इक्विव्हॅलंट प्रोडक्शन लिहायचं आहे. आता हे कुठून लिहायचं, आपल्या सेंटेन्सचं सुरुवात कुठून झाली आहे बघा, किंवा आपलं हे लाईन कोणती आहे बघा केअरफुली, तर युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड. मग आता युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड त्याचं आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शन पाहिजे. ओके, मग इक्विव्हॅलंट प्रोडक्शनसाठी पहिलं टेबल आपल्याला बघावं लागेल. हे पहिलं टेबल आहे इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचं. मग आपण फक्त ही जी काही लाईन आहे तेवढी फक्त रीड करायची. केअरफुली बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आपल्याला काय पाहिजे तर युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेडचं मध्ये मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेडचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. ओके, मग बघा हे युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड. मग मटेरियलचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती होतं 9100, लेबरचं किती होतं 9100, ओव्हरहेडचं किती होतं 9100. म्हणजे आपण काय केलं आहे तर एका वेळेला ही सलग आडवी लाईनमध्ये जी आहे त्याचा वापर केलेला आहे. ओके, हेडिंग होतं युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड, बरोबर, ते लिहिलं. युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड ती हेडिंग आपण इथं दिलं. त्याच्यानंतर खर्चाची नावं आहे ते तिन्ही लिहिली. आता त्याचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन जे लिहायचं आहे तेच लिहिले त्या लाईनमधलं सरळ. पहिलं मटेरियलचं किती आहे 9100, लेबरचं किती आहे तर ते पण 9100 आणि ओव्हरहेडचं पण किती आहे तर 9100 आहे. तसं इथे लिहिले बघा आपण 900, 900 आणि 900, बरोबर. आता दुसरं लाईन पण लगेच लिहून घेऊया, क्लोजिंग WIP. हे कुठून घेतलं तर हे सेकंड लाईन क्लोजिंग WIP आहे तशी ती लिहिली मी क्लोजिंग WIP. एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये खर्च 3च आहेत, त्याची नावं लिहिली मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. आता त्याचं आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शन लिहायचं आहे. कॉलमचं नाव काय बघा, इक्विव्हॅलंट प्रोडक्शन हे नाव आहे. मग आता त्याचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कुठे आहे तर पहिल्या टेबलमध्ये बघा मटेरियल कॉलम वाचा, इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे त्याचं तर 900. लेबर कॉलम बघा त्याचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे तर 630. ओव्हरहेड कॉलम बघा त्याचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे तर 270. म्हणजे 900, 630 आणि 270. बघा इथं मग 900, 630 आणि 270. त्यामुळं हे जे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आपण आत्ता घेतो आहे ते कोणतं घेतलो आहे तर जी आपण पहिलं टेबल तयार केले त्याचं नाव आहे स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. त्यामध्ये जी काही आडवी लाईन आहे त्यामधलं आपण इक्विव्हॅलंट प्रोडक्शन घेतो आहे. हा इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचा कॉलम आहे, हा इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचा कॉलम आहे, हा सुद्धा इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचा कॉलम आहे. तिथं जे काय आपण प्रोडक्शन मेन्शन केलेलं आहे, पुन्हा एकदा बघा किती प्रोडक्शन होतं ते तर क्लोजिंग WIP आपण बघतोय. इक्विव्हॅलंट प्रोडक्शन हा मटेरियल कॉलम आहे, त्याचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन 900. हा लेबर कॉलम आहे, त्याचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आहे 630 आणि ह्या ओव्हरहेडचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे तर 270. 900, 630 आणि 270 आहे. तसं फक्त आपण इक्विव्हॅलंट प्रोडक्शन जे आहे ते इथं रेकॉर्ड केलेलं आहे. ओके, हे झालं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. आता पुढचा कॉलम आहे कॉस्ट पर युनिट. आता कॉस्ट पर युनिट आपण मगाशीच फाइंड आउट केली. बघा इथं कॉस्ट पर युनिट किती आली होती, मटेरियलची आली होती 4 रुपये, लेबरची आली होती 2 रुपये. ओके, आणि तिसरा ओव्हरहेडची किती आलेली 1 रुपया. 4, 2, 1 आहे तसं इथे लिहिलं बघा. मटेरियलच्या पुढं 4 रुपये, लेबरच्या पुढं 2 रुपये, ओव्हरहेडच्या पुढं 1 रुपया. तसंच खाली मटेरियल 4, लेबर 2 आणि ओव्हरहेडचा खर्च किती 1 रुपया. हे झालं कॉस्ट पर युनिट. आता आपल्याला त्याची एकूण खर्च फाइंड आउट करायचा आहे. एकूण खर्च फाइंड आउट कसा करायचा तर आपलं इथं सांगितलं आहे की एक वस्तू बनवायला मटेरियलचा खर्च येतो 4 रुपये, एक वस्तू बनवायला लेबरचा खर्च येतो 2 रुपये, एक वस्तू बनवायला ओव्हरहेडचा खर्च येतो 1 रुपया. अशा आपल्या वस्तू किती आहेत तर 900, 900 आणि 900. एका वस्तूचा खर्च दिला आहे, एकूण उत्पादन आपल्याला हे सुद्धा दिलेलं आहे. तर मग फक्त ह्या प्रोडक्शनला कॉस्ट पर युनिटनं मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय करायचं 9100 उत्पादन आहे, प्रोडक्शन आहे, गुणिले 4 रुपये. 900 गुणिले 4 गुणाकार येतो 36400. पुन्हा 9100 गुणिले 2 खर्चाला 18200. पुन्हा ओव्हरहेड्स 9100 उत्पादन गुणिले एका वस्तूचा खर्च 1 रुपया म्हणजे एकूण खर्च झाला 9100. ह्या तिन्ही खर्चाची बेरीज केली, ती बेरीज किती आली बघा तर ती बेरीज आली 63700. ही झाली टोटल. ही टोटल कशाची आली तर आपण जे काय युनिट्स कंप्लीट केलेत ना, एक्झाम्पलमध्ये आपण किती युनिट्स कंप्लीट केले होते बघा तर 9100 वस्तू कंप्लीट केलेल्या होत्या, बरोबर. एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलं होतं बघा, आपण किती युनिट्स कंप्लीट केले होते तर 9100 इथं ते दिलेलं आहे. त्या 9100 वस्तू ज्या आपण पूर्ण केल्या होत्या
त्या कंप्लीट वस्तूसाठी करण्यासाठी आपल्याला हा एकूण खर्च आला. मटेरियलचा 36,400, लेबरचा 18,200 आणि ओव्हरहेडचा 900. असा खर्च किती आला आहे बघा, तर 63,700 हा झाला त्या वस्तूंवरचा खर्च. तसंच आता क्लोजिंग WIP आपण इक्विव्हॅलंट प्रोडक्शन मगाशीच काढलं होतं. कॉस्ट पर युनिट 421 मगाशी फाइंड आउट केलेली आहे, वरचीच कॉस्ट खाली घ्यायची. आता त्याची कॉस्ट पण अशाच प्रकारे, जी क्वांटिटी आहे 900 गुणिले एका वस्तूचा खर्च 4, 900 गुणिले 4 म्हणजे 3,600. पुन्हा लेबरचं 630 वस्तू, एका वस्तूचा खर्च 2 रुपये, 630 गुणिले 2 म्हणजे 1260. आणि ओव्हरहेड 270 वस्तू, 1 रुपयाप्रमाणे खर्च किती आला, तर 270. ह्या तिन्ही खर्चाची बेरीज केली तो खर्च किती आला, 5,130. हा खर्च कशाचा आहे, ज्या अपूर्ण वस्तू आहेत ना त्याचा. आणि आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा आपल्या अपूर्ण वस्तू किती आहेत, इथे दिलेत बघा. आपल्या अपूर्ण वस्तू आहेत 900, म्हणजे ज्या आपल्याकडे 900 वस्तू अपूर्ण आहेत ना त्याच्यावरती आपण एकूण 5,130 एवढा खर्च केलेला आहे. ओके, त्यामुळे हे जे स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन तयार केलं जातं ह्याच्यात हे कशासाठी तयार करतात, मागाचं जे स्टेटमेंट होतं स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, ह्याच्यावरून कळालं की आपला एकूण खर्च 68,830 आहे. 68,830 हा एकूण खर्च आहे. आता ह्या 68,830 पैकी ज्या आपण वस्तू पूर्ण केल्या त्याच्यावरती खर्च झाला आहे 63,700 आणि ज्या वस्तू अपूर्ण आहेत क्लोजिंग WIPमध्ये त्याच्यावरती खर्च झाला आहे 5,130. जर आपण ह्या दोन्हीची टोटल केली, दोन्हीही बेरीजेची, म्हणजे पहिली बेरीज कोणती, तर पूर्ण वस्तूंवरती झालेला खर्च किती 63,700 आणि अपूर्ण वस्तूचा खर्च 5,130. एक खर्च 63,700 आणि एक 5,130. ह्या दोन्हींची बेरीज केली तर ती बेरीज एवढीच येते 68,830. त्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन हे कशासाठी बनवतात, तर जो काही आपला एकूण खर्च झालेला आहे तो किती झालेला आहे 68,830. त्यापैकी एकूण खर्चापैकी किती रुपये खर्च हा वस्तू पूर्ण करण्यावरती खर्च झाला, ज्या वस्तू पूर्ण झाल्या त्याच्यावरती किती खर्च झाला आणि महिन्याच्या शेवटी ज्या वस्तू अपूर्ण आहेत त्याच्यावरती खर्च किती झाला, असं खर्चाचं बायफर्केशन आपल्याला मिळण्यासाठी हे स्टेटमेंट हे तयार केलं जातं. दिस इज स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. एकूण जो काय खर्च झालेला आहे त्यापैकी पूर्ण वस्तूंवरती खर्च किती आणि अपूर्ण वस्तूंवरती खर्च किती हे फाइंड आउट करण्यासाठी हे स्टेटमेंट आहे. आता ह्या ज्या आपल्याला अमाऊंट मिळालेल्या आहेत, किती पूर्ण वस्तूंचे अमाऊंट आहे 63,700 आणि अपूर्ण वस्तूंचे अमाऊंट किती आहे 5,130. ह्या अमाऊंट आपल्याला पुढे पुन्हा लागणार आहेत. आणि लास्टली आपण प्रोसेस अकाउंट तयार करायचं आहे. ओके, प्रोसेस अकाउंटचा फॉर्मॅट पण हाच आहे. दिस इज डेबिट साईड, दिस इज क्रेडिट साईड. डेबिट साईडला 3 कॉलम असतात, पर्टिक्युलर, युनिट्स आणि अमाऊंट. क्रेडिट साईडला तेच पर्टिक्युलर, युनिट्स आणि अमाऊंट. आता लास्ट लेक्चरला पाहिल्याप्रमाणे ऑल एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू प्रोसेस अकाउंट. सगळे खर्च प्रोसेसच्या डेबिटला लिहायचे आणि खर्च आपले 3च आहेत आणि त्याचे अमाऊंट पण इथे बघा, मटेरियलचा, लेबर आणि ओव्हरहेड. म्हणून ते तिन्ही खर्च लिहिले बघा इथे, टू मटेरियल, टू लेबर आणि टू ओव्हरहेड. आता सगळ्यात महत्त्वाचं मटेरियलची क्वांटिटी लिहायची असते फक्त. आपण एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं बघा, आपण किती वस्तू तयार करायला घेतलेला, मटेरियल किती सुरुवातीला आणलं, किती क्वांटिटी 10,000. म्हणून इथं क्वांटिटी कॉलममध्ये, युनिट कॉलममध्ये लिहायचं 10,000. आता फक्त बाकीच्याच्या अमाऊंट, मटेरियलची अमाऊंट किती होती बघा, मटेरियलची अमाऊंट होती 40,000, लेबरची 19,460. बघा तेच लिहिलं आहे का इथे, मटेरियलची 40,000, लेबरची 19,460. आणि ओव्हरहेडची अमाऊंट किती होती बघा, ओव्हरहेडची अमाऊंट होती 9,370. एक्झाम्पलमध्ये पण त्या अमाऊंट सर्व दिलेल्या आहेत. ओके, 9,370. तीच अमाऊंट फक्त इथं घेतलेली आहे बघा, ओव्हरहेडची अमाऊंट 9,370. सगळे एक्सपेन्सेस डेबिटला लिहिले. आता दुसरा नियम काय की नॉर्मल लॉस असेल किंवा ॲबनॉर्मल लॉस असेल तर तो क्रेडिट साईडला येतो. पण एक्झाम्पलमध्ये नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस काय दिलेला नाही. मग काय झालं आहे, आपण करायला घेतलेल्या 10,000 वस्तू त्यापैकी किती पूर्ण करून पुढच्या प्रोसेसला पाठवल्या. एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं होतं बघा, पॉईंट नंबर 4 वाचा की ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट प्रोसेस. किती वस्तू पूर्ण करून पुढच्या प्रोसेसला पाठवल्या आपण, तर त्यांनी एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की 9,100 वस्तू पूर्ण करून पुढे पाठवल्या. ओके, पाठवल्या म्हणजे वस्तू तयार झाल्या आणि पुढं पाठवल्या, ट्रान्सफर केल्या, म्हणून ते लिहायचं प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिटला. त्याला म्हणायचं बाय ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. तयार करून वस्तू पुढे पाठवल्या. क्वांटिटी
9100 युनिट्स कॉलममध्ये लिहिली. आणि आता त्याची अमाऊंट कोणती घ्यायची, तर ही जी आपण आत्ता मागाशी फाइंड आउट केलेली, जे स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये आपण फाइंड आउट केलं होतं की ज्या वस्तू पूर्ण झाल्या त्याचा एकूण खर्च किती आहे, तर त्याची एकूण खर्च ज्या पूर्ण झालेल्या वस्तू आहेत त्याचा एकूण खर्च आपण मगाशीच फाइंड आउट केला होता किती, 63,700. तोच खर्च इथे घ्यायचा 63,700. आणि एकूण करायला घेतल्या होत्या 10,000, त्यापैकी 900 पूर्ण झाल्या आणि महिन्याच्या शेवटी अपूर्ण किती आहेत त्याला आपण क्लोजिंग WIP म्हणतो. इथं दिलं आहे बघा क्लोजिंग WIP. आणि त्या वस्तू किती आहेत क्लोजिंग WIP मधल्या, तर 900 वस्तू होत्या त्या बघा इथे एक्झाम्पलमध्ये दिलेल्या. क्लोजिंग WIP मधल्या वस्तू किती, 900. मग तेच लिहिलं क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग WIP म्हणजे एक प्रकारे क्लोजिंग स्टॉक. आपण क्लोजिंग स्टॉक नेहमी क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. जसं 11-12ला आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक लिहायचं, तसंच हा क्लोजिंग स्टॉक आहे बाय क्लोजिंग WIP. क्वांटिटी 900, क्वांटिटी किती 900. आणि त्या 900 क्वांटिटीची अमाऊंट किती आहे बघा, आपण मगाशीच फाइंड आउट केली ह्या स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये. त्याची अमाऊंट किती आहे, तर 5130. तीच अमाऊंट इथे घ्यायची 5130. आणि आपण जर आता हे टेबल क्लोज केलं, ओके, अकाउंट क्लोज केलं, तर दोन्हीकडच्या टोटल सेम येतील बघा. युनिट्स कॉलमची टोटल 10,000, इकडं पण युनिट्स कॉलमची टोटल जर केली तर ती 10,000 येईल. अमाऊंट कॉलमची पण बघा, डेबिटची टोटल आहे ती 68,830 आणि क्रेडिटची जरी टोटल केली तर ती येणार आहे 68,830. ओके, सो दिस इज ऑल अबाउट एक्झाम्पल नंबर 1. या प्रोसेस कॉस्टिंगमध्ये आपल्याला एकूण 4च गोष्टी तयार करायला लागतात. पहिल्यांदा स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, आफ्टर दॅट वी हॅव टू प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, आफ्टर दॅट वी हॅव टू प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन, अँड लास्टली वी हॅव टू प्रिपेअर अ प्रोसेस अकाउंट. So this is it with the example. You should write down this example and solution in your notebook. So thank you.